बघितलं मागचा सामना थोडासा एकतर्फी झाला, पण या सामन्यामध्ये आता प्रेक्षकांना अपेक्षा आहे की सामना चांगला होईल. अटीतटीची झुंज बघायला मिळेल. घोड विरुद्ध सिद्धी करवले या दोन टीम दरम्यान सामना होणार आहे. विनाश भुईर साथी मित्र या ठिकाणी आता जोडले गेले, त्यांचे आपण स्वागत करूया. विनाश 6वा सामना आजच्या रात्रीतला आणि यानंतर अजून 2 सामने या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे आज आपण बघतोय प्रेक्षकांची गर्दी सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. कालपेक्षा प्रेक्षकांची गर्दी जास्त या ठिकाणी बघायला मिळते, कारण आपल्या परिसरातले कमी संघ होते, पण आज या परिसरातले बरेच संघ या ठिकाणी खेळतात आणि त्यामुळे आज प्रेक्षकांची गर्दी चांगली आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या आम्ही गावदेवी मित्रमंडळ पिंजर आयोजित ट्रॉफी 2017 मध्ये स्वागत करतोय आणि वळतोय दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याकडे, जिथे नाणेफेकीचा गोल जिंकलाय तो अर्थातच सिद्धी करवले संघानं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रित केलं त्यांनी घोड संघाला फलंदाजी करण्यासाठी. सलामीची जोडी आता मैदानावरती केली आहे. सलामीचे फलंदाज सचिन पाटील, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याला 63 काहीतरी धावा त्याने मागच्या सामन्यात केला तो सचिन पाटील. ही चेंडू 63 धावांची खेळी आपण बघतोय. चांगला फटका, पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सचिन पाटीलचा, पण पहिल्या चेंडूवरती एकच धाव दिली. गोलंदाज साजिद बडवी, या गोलंदाजाने साजिद बडवी सिद्धी करवले संघाचा हा गोलंदाज. आणि सिद्धी करवले जे नाईट टुर्नामेंट झाले त्याचे आयोजक समारंभीय गणेश पाटील यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं, कारण एक चांगली स्पर्धा यांच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंट आपण बघितली, पण ही नाईट टुर्नामेंट अतिशय चांगली होती. काल घासन टीम पुढे गेली, पहिल्या रात्रीत कबड्डी संघ पुढे गेला, तर आज कोण जाणार? सुपर 8ला कोण जाणार? सिद्धी करवले की यातून जिंकणार संघ? त्यानंतर चिठ्ठी पेट जावेद फरीद सर यांच्या बाहेर चेंडूचा इशारा, लेग स्टंप सोडून कडे चेंडू जातोय, पेटचं बाहेर घोषित करताय आणि अवांतरच्या मदतीनं का होईना पण घोड संघाला एक धाव मिळाली आणि आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागतात. शांत असं क्रिकेट, अतिशय सुद्धा असं प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांपासून चेंडू मॅचची कडा घेऊन जातो गलीमध्ये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण नव्हतं, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. सिद्धी करवले बाईच्या रूपात मधून धाव मिळते आणि बाईच्या मदतीनं 1 धाव मिळाली. 3 धावा धावफलकावरती लागतात. सचिन पाटील खेळतो 1 वर, बाईचा आणि वाईड त्याच्या 2 धावा मिळाल्या, अशा एकूण 3 धावा धावफलकावरती लागतात. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत उभारली या संघानं तीच सिद्धी करवल्यांची. सिद्धी करवले विरोधात खेळणाऱ्या घोड संघाला पण इथे शॉट फाईनलला चेंडू सचिन पाटीलची बॅट आता कळपत नाहीये. बघतोय मागच्या सामन्यात सचिन पाटीलला धुवादार फलंदाजी केली होती, धुवादार खेळी करणारा सचिन पाटील आता रोखलाय साजिद बडवीनं, कारण त्याने चांगली गोलंदाजी केली. टिप्सर मारा केला तो साजिद बडवी या गोलंदाजानं. समाधान होईल आपण बघतोय बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली, पण त्यानंतर एक सामना होईल आणि त्यानंतर जो संघ चिठ्ठी हरेल त्या संघाबरोबर पेंटर संघाला खेळावं लागणार आहे आणि जो चिठ्ठी जिंकला त्या संघाला मला वाटतं सुपर 8 मध्ये प्रवेश मिळणार अविनाश. पण इथे मात्र धावफलकावरती कुठेही बदल नाहीये. धावा इथे 4 धावा. प्रेक्षकांना प्रश्न पडला की आज का तो घोड संघ, ज्या घोड संघाने 5 षटकात 80 धावा केल्या, पण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये साजिद बडवीनं बांधून ठेवलाय. साजिद बडवी सुंदर गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकाचा टॅप फिट करण्याचा प्रयत्न फसला आणि अशा रीतीनं 1 धाव मिळती या फलंदाजांना आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत 5. आज धावा धावफलकावरती येत आहेत. शांत क्रिकेट आहे, कुठेही मोठी फटकेबाजी बघायला मिळत नाही, षटकार चौकार बघायला मिळत नाहीये. मोठमोठे फटके प्रेक्षकांना बघायचे, कारण दोन्ही संघांनी 1-1 संघाला पराभूत केलाय. त्यामुळे आता दोन्ही संघांचा हौसले, दोन्ही संघांचा आत्मविश्वास या ठिकाणी दुणावलाय आणि त्यामुळे हा सामन्यामध्ये फटकेबाजी बघायला मिळेल असं वाटतंय. पण विनाश आता या ठिकाणी विकेट थोडीशी मंदावली आहे आणि त्यामुळे चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही आणि सचिन मागच्या सामन्याचा हिरो यावेळेस मात्र बाल वाचावलाय. पंचांचा कुठलाही इशारा आला नाही, याचा अर्थ पहिला षटक संपलं आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घोड संघाच्या.
घोट संघाच्या धावफलकावरती 6 धावा. सिद्धी करवले टीम आपण बघतोय टीम मिटिंग घेतात, पण 20 मिनिटाचा अवधी आहे. आपल्याला 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे, कारण 4 षटकांचे सामने आता आपण बघतोय या सेकंड इनिंग मध्ये सुरू होत आहेत. त्यामुळे 20 मिनिटांचं महत्व या सामन्यामध्ये असेल. 20 मिनिटं प्रत्येक इनिंगला असतील याची नोंद या ठिकाणी दोन्ही टीमने घ्यायची आहे. नवीन गोलंदाज कोण येणार, चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल, सिद्धी करवले संघाचे कर्णधार या ठिकाणी विचार करतात. आणि दुसऱ्या षटकासाठी येतोय तो गोलंदाज अजूनही डिस्कस झाला नाही, पण मी तर म्हणेन ज्यावेळेस नाणेफेकीचा कॉल होतो असं बघायला गेलं तर, आणि त्यावेळेस ठरलं पाहिजे की सलामीला कोण जाणार, गोलंदाजी पहिली कोण टाकणार, दुसरा गोलंदाज कोण येणार, तिसरा गोलंदाज कोण येणार. पण इथे मात्र आपण बघतोय की आता कशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. पहिल्या षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज विक्की पाटील येतोय. नवीन गोलंदाज क्षेत्ररक्षणाची विवरचना आपली जाती आपण बघतोय. शॉट फॉर्मॅटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक शॉट फाईन लेगला आणि शॉट लेगला एक क्षेत्ररक्षक लावलाय. अशी ही क्षेत्ररक्षणाची विवरचना. डिफाईन लेगला एक क्षेत्ररक्षक लावलाय. तो सिद्धी करवले संघानं पहिला चेंडू या ठिकाणी मात्र जास्त खांद्याचा उपयोग आणि पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. खांद्याचा जास्त उपयोग केला गेला आहे. मर्यादित षटकांचे सामने आहेत, त्यामुळे या ठिकाणी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली गेली आहे. सुधीर पाटील यांच्याकडनं दुसरा फॉल्स चेंडू या ठिकाणी टाकला गेला तर कदाचित या ठिकाणी कारवाई होऊ शकते. हा चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी. इथे गुडलँड स्पॉट वरून चेंडूला उसळी दिली आहे. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की आजकाल तो सचिन पाटीलला मागच्या सामन्यामध्ये 20 चेंडू 63 धावा केल्या, पण त्याच्या बॅटलाही चेंडू आता लागत नाहीये असं म्हणण्यापेक्षा या सामन्यामध्ये सिद्धी करवले संघाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाज विकी पाटीलनं भलेही पहिला चेंडू खांद्याचा जास्त उपयोग केला, पण त्यानंतर जे दोन्ही चेंडू त्यानंतर जे निर्धाव पडतायत, थोडस शांत वातावरण बघायला मिळत आहे. नाणेफेकीचा गोल जिंकला सिद्धी करवले संघाने, पण इथे मात्र तो निर्णय त्यांच्या पथ्यावरती पडतो, त्यांच्या बाजूने येतोय. त्यांच्या आता या ठिकाणी सफल ठरलाय त्यांचा निर्णय. आतापर्यंत तरी 9 चेंडूचा खेळ संपलाय. मला कल्पेश या ठिकाणी सांगतोय की 9 चेंडू मध्ये फक्त 7 धावा आल्या या ठिकाणी धावफलकावरती त्या घोट संघाच्या. हा चेंडू सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये. सचिन पाटील सारखा धाकड फलंदाज, सचिन पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज. 1-7 अशी स्थिती या ठिकाणी बघायला मिळते धावफलकावरती. आजच्या रात्रीतला सुरू असलेला दुसरा फेरीचा पहिला सामना ठिकाणी आहे. वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ घेतली जाणार नाही. पण बघतोय आमच्या रोजे पोलीस स्टेशनचे धावफलकावरती धावा लागतायत. त्या 7 धावा धावफलकावरती लागतायत. 7 धावा धावफलकावरती लागतायत. अविनाश भुईर जे ॲडव्होकेट ते या ठिकाणी आपल्या समवेत गेले. हा चेंडू खात्याचा उपयोग चांगला करतोय गोलंदाज विकी पाटील. सुंदर गोलंदाजी विकी पाटीलनं पहिला चेंडू भले वाईट टाकला, त्यानंतरचे चेंडू आपण बघतो विकी पाटीलच्या 5 चेंडू मध्ये एकही धाव या ठिकाणी खर्च केली नाही, पण एक विकेट मात्र त्याने घेतली आहे. ती हा चेंडू हलक्या हाताला गोलंदाजी विकेटवरती चेंडू सरकत राहिला, विकेटवरती चेंडू या ठिकाणी रेंगाळत राहिला. पहिली 2 षटकं संपली आणि धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 7च धावा. एकच धाव खर्च केली ती गोलंदाज विकी पाटीलनं. 2 षटकांचा खेळ संपला. पहिला चेंडू तोही वाईड आणि अशा रीतीनं एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली ती पहिल्या या दुसऱ्या खडकामध्ये विकी पाटीलची. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 7, पण अजूनही तसं कमी लेखता येणार नाहीये ते या ठिकाणी घोट संघाला. कारण घोट संघानं या स्पर्धेत उच्चांक ठेवलाय. घोट संघानं या स्पर्धेमध्ये 80 धावा केल्यात, त्यातल्या 63 धावा केल्या सचिन पाटीलनं. तो सचिन पाटील भलेही बाद झाला असला तरी त्यानंतर येणारा फलंदाज रोशन साळुंके आणि नितीन पाटील ही जोडी आता मैदानावरती आहे.
नितीन पाटील आणि रोशन साळुंके ही जोडी मैदानावरती आहे. सिद्धी करवले संघाला तिसरा गोलंदाज वापरतो आता स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील तिसरा गोलंदाज. 2 षटकं या ठिकाणी संपली आहेत. 7 धावा धावफलकावरती लागतात. युट्यूबच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेताना ही प्रेक्षक या ठिकाणी घेतात. हा चेंडू पॉइंटला. यावेळेस मात्र थोडंसं एवढे क्षेत्रफळ खराब होत आहे. 1 धाव्या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं 8 धावा लागतात. 1 फलंदाज गमावला. तो तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला या ठिकाणी घोट संघ थोडासा अडचणीत आलाय. पण अडचणीतून सावरायचं असेल तर आता शिल्लक आहे चेंडू 11 आणि या 11 चेंडूमध्ये किमान 20-25 धावा जरी आल्या तरी हा सामना त्यांच्यासाठी चांगला असणार आहे. पण सचिन पाटील जसा बाद झाला, सचिन तसा बाद झाला तशी घरघर या ठिकाणी लागली मित्रमंडळ घोट संघाला. पण अजूनही तसं काही बिघडलं नाही. अजूनही तसं काही या ठिकाणी मोठा परिणाम झाला नाही या सामन्यामध्ये. पण एखादं मोठे फटके जर आले तर या ठिकाणी चांगली धावसंख्या होऊ शकते. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सुंदर गोलंदाजी डावपुऱ्या हाताचा नितीन पाटील या ठिकाणी चुकतोय. नितीन पाटील आता मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं गेलं. नितीन पाटीलने आतापर्यंत चेंडू खेळून काढले 6, ज्यामध्ये फक्त एकच धाव या ठिकाणी आली आहे. एकच धाव आली आहे. चेंडू यावेळेस मात्र क्षेत्राच्या चेंडूच्या खाली येतोय. थोडीशी घाई करताना बघायला मिळत आहेत ते सिद्धी करवल्याचे क्षेत्ररक्षक. आणि ज्या ठिकाणी फलंदाज बाद होण्याची शक्यता होती तिथे 2 धावा तानाजी गोंधळी आणि अनिल भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित होत आहे. 10 धावा धावफलकावरती येत आहे. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. तिसऱ्या फलकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहे त्या 10 धावा. अतिशय कमी धावसंख्या बघायला मिळते आहे. ती घोट संघाची 80 धावा करणारा हा संघ या दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या खेळीच्या सामन्यात कुठेतरी त्यांना बांधून ठेवलंय. सिद्धी करवले संघाची गोलंदाजी अतिशय तुफानी होती आहे. वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे ते सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांचं. पण फलंदाजाने आता ओळखायला पाहिजे की आता बरेच कमी चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे आता आक्रमण करणं गरजेचं आहे. षटकार चौकार मारण्याची गरज आहे. नितीन पाटील सलामीला आलेला हा फलंदाज डोईजड ठरतोय की काय घोट संघाला, कारण त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके येत नाही. फक्त एकच धाव, 3च धावा मिळाल्या त्या नितीन पाटीलला जो सलामीला आलाय आणि धावफलकावरती धावा आहे. मला कल्पेश सांगतोय की 10 धावा. नितीन 9 चेंडूत 3 धावा केल्यात. तोच नितीन. हा चेंडू चांगला फटका बॅकफुटला येऊन चेंडू सरळ दटावलाय. फटाक सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय आणि बऱ्याच वेळानंतर एक चौकार बघायला मिळाला तो घोट संघाकरता. 3 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत 1 विकेट गमावली घोट संघानं आणि धावफलकावरती धावा आल्या त्या 14 धावा धावफलकावरती येत आहेत. आजच्या रात्रीतला हा सुरू असलेला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे आणि यानंतरचा होणारा जो सामना आहे तो कानपोली आणि टेंभोडे. कानपोली आणि टेंभोडे या दोनही टीम चे संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. कानपोली आणि टेंभोडे या 2 टीमला आमची विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण लगेचच नाणेफेकीचा गोल करण्यासाठी या. 3 षटकं संपली आहे आणि धावफलकावरती धावा आहे त्या 14. शेवटचा गोलंदाज कोण येणार? आतापर्यंत 3 षटकं फार चांगली फेकली गेली. रुपेश बडवीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पण पहिल्या 3 षटकामध्ये जी कामगिरी केली आहे या ठिकाणी सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांनी, तशीच कामगिरी करेल का हा गोलंदाज की याच्या विपरीत मागच्या सामन्यामध्ये अशी बहरदार खेळी केली या फलंदाजाने, नितीन असेल म्हणजे बाकीचे रोशन असतील त्यांनी, तशी फलंदाजी होईल का हे पाहणे गरजेचे. गोलंदाज चेंडू यावेळेस मात्र गलीमध्ये जातोय. सुंदर गोलंदाजी करताय. जोरदार अपील केलं जात आहे. पण जावेद फरीद सरांकडे हे अपील केलं पण अपील फेटाळलं गेलं कारण कुठल्याही पद्धतीचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. 5 चेंडू शिल्लक आहेत. घोट संघाने या 5 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा तरी करण्याची गरज आहे. पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. रोशन साळुंके तयार आहे. तो स्ट्रायकर एंडला. चेंडू विकेट किपर आपण बघतोय सोडतोय पंच सुनील पाटील सरांचा वाईट चेंडूचा इशारा आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं एकूण धावा होत आहेत त्या 15. मी
टेंबोडे संघाला विनंती करतोय, त्यांच्या या ठिकाणी अर्पण होत आहे. टेंबोडे आणि कणपोली या दोन टीम दरम्यान आज सुरेख फटका, चांगला फटका, षटरक्षक चेंडूकडे बघत राहिला आणि या षटकार हे 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते 21 धावा. चौथं षटक सुरू असताना कणपोली आणि टेंबोडे या दोन टीम दरम्यान आजच्या रात्रीतला दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होणार आहे. आदरणीय चंद्रकांतजी मते साहेब कणपोलीचे सरपंच यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करावा. 21 धावा येत आहेत धावफलकावरती. चौथं षटक सुरू आहे. पहिल्या 3 गोलंदाजांनी जशी कामगिरी केली तशीच कामगिरी या ठिकाणी होईल असं वाटलं होतं, पण आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे की रोशन साळुंक्यानं ओळखलंय की या सामन्यात आता मोठे फटके मारल्याशिवाय धावा वाढणार नाहीयेत. टेंबोडे संघानं पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. मागच्या सामन्यात सुद्धा टेंबोडे संघाने टॉस जिंकला होता आणि या सामन्यात सुद्धा टेंबोडे संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. पण इथे गोलंदाजी आहे चांगली झाली होती. इथे खांद्याचा चांगला उपयोग केला गेला. डावखुऱ्या आता त्या स्वप्नीलकडनं मागच्या चेंडूवरती स्वप्नीलचा षटकार जरी बसला असला तरी रुपेश मडवीच्या तरी सुद्धा रुपेश या ठिकाणी यावेळेस मात्र चांगलं कमबॅक करतोय आणि धावा आहेत 21 धावा. उलटा चेंडू, जबरदस्त फटका, डीपेक्षा कव्हर सीमारेषे पलीकडे चेंडू जातोय आणि या 6 धावांच्या बरोबरीनं आता कुठे घोड संघाला एक चांगली धावसंख्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तो फलंदाज रोशन 2 षटकार रोशनने मारले आणि हे षटक निर्णायक असणार सिद्धी करवले संघासाठी आणि तेवढे षटक लाभदायक ठरत आहे. तर या ठिकाणी घोड संघाला 27 धावा धावफलकावरती येत आहेत. रुपेश मडवी थोडासा महाग ठरतोय. 27 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या 3 षटका धावा आल्या फक्त 14 आणि आतापर्यंत धावा खर्च करतोय तो गोलंदाज रुपेश. 13 धावा त्यानं आतापर्यंत दिल्यात. 2 चेंडू मात्र शिल्लक असावेत ते गोलंदाज रुपेश मडवीचे. 2 चेंडूमध्ये जर 12 धावा आल्या तर 39 पर्यंत मजल येईल. 10 धावा आल्या तर नक्कीच 37 धावा. पण इथे मात्र चेंडू विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. शेवटचा 1 चेंडू 6 धावा आल्या तर 33, 4 आल्या तर 31 आणि 2 आल्या तर 29. पण किती धावा येतील हे नक्की सांगणं कठीण आहे. या चेंडूवरती नक्की ठरेल की धावा किती येतील ज्यावेळेस शेवटचा चेंडू पडणार रुपेशचा. चेंडू रुपेशचा छक्का नाही, चौका नाही, एकही धाव या चेंडूवरती नाहीये. एकूण धावा झाल्या त्या 27. जिंकण्यासाठी गरज आहे 24 चेंडू आणि 7 धावांच्या सरासरीनं 28 धावांची गरज आहे. 28 धावांची गरज या ठिकाणी घोड संघाच्या विरोधात सिद्धी करवले संघाला. यानंतरचा होणारा सामना टेंबोडे आणि कणपोली ज्यामध्ये टेंबोडे संघाने टॉस जिंकलाय. त्याला आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पण या सामन्यामध्ये सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा आपण नक्कीच देणार. मग घोट असो की कणपो या ठिकाणी सिद्धी करवले दोन्ही टीम या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करतील अशा शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊया. येणारे 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 24 चेंडू 28 धावा. प्रेक्षकही बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. घोट संघाला जे सपोर्ट करत आहेत, सिद्धी करवले संघाला जे या ठिकाणी सपोर्ट करत आहेत, त्याचबरोबर टेंबोडे संघ असेल, त्यानंतर कांपोली अशा टीम्स आहेत आणि इथली पेंद्र टीम अशा 5 टीम आतापर्यंत या शृंखलेमध्ये आपण बघतोय. ज्यामध्ये पेंदर संघानं चांगला खेळ केला. पहिल्या सामन्यात एकतर्फी सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघतोय त्यांना या ठिकाणी नक्कीच बाय. आणि यातून जो जिंकणार आणि पुढच्या सामन्यातून जो जिंकणार त्या दोघांमध्ये मला चिठ्ठी होणार आणि त्यातला जो चिठ्ठी जिंकणार तो सुपर 8 ला जाणार आणि ज्याला चिठ्ठी गमवावी लागेल तो या ठिकाणी पेंदर संघाच्या बरोबर खेळणार आहे. पेंदर संघाच्या बरोबर नक्की कोण खेळणार हे पाहणे फार गरजेचं आहे. पेंदर संघाच्या बरोबर घोड संघ खेळणार, सिद्धी करवले संघ की टेंबोडे की कणपोली यासाठी समाधान होईल. या सामन्याचा दोन्ही सामन्याचा अगदी पूर्णपणे सखोलपणे अभ्यास करतात. कारण कुठलाही संघ या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे त्या सगळ्या खेळाडूंची गोलंदाजी आणि त्यांची फलंदाजी या ठिकाणी ते बघतायत. नक्कीच पेंदर संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी सिद्धी करवले आणि घोड संघाला आपल्या शुभेच्छा असतील. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. शतक या ठिकाणी लावलं जाईल.
सलामीची जोडी रवाना करायची आहे. सलामीची जोडी अलीकडे सिद्धी करवले संघाने रवाना करावी. बराच वेळ होतो. यानंतर आपल्याला अजूनही या सामन्यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. सलामीच्या फलंदाज खेळपट्टीकडे आगेकूच करतायत बंटी आणि साजिद. साजिद बडवी आणि बंटी पाटील ही जोडी आता मैदानावरती आहे. साजिद बडवी यानं जबरदस्त गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी केली साजिद बडवीनं. पहिल्या षटकात 6 धावा दिल्या आणि तोच साजिद आता बंटीच्या जोडीला सलामीला. 24 चेंडू 28 धावांची गरज. अतिशय सुंदर असं आयोजन. एमएलए ट्रॉफी गावदेवी मित्रमंडळ आयोजित ही कमदार ट्रॉफी या ठिकाणी आपण बघतोय. आणि या एमएलए ट्रॉफीचा सुरू असलेला आजच्या रात्रीचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना तमाम प्रेक्षक बघतात. पीटीसीच्या माध्यमातून, पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घरबसल्या या ठिकाणी आनंद घेत आहेत. वसंत पाटील, सिद्धी करवल्याचे वसंत पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित झालाय. गोलंदाज तयार. पहिला गोलंदाज, पहिला चेंडू. या चेंडूवरती जोरदार अपील केलं गेलं पण चेंडू थोडासा खाली राहिला. आपण बघतोय गोलंदाज चांगलं काम करतोय. साजिदचा पहिला चेंडू समजू शकला नाही. योगेश हा जो गोलंदाज आहे योगेश पाटील त्याने सुरेख चेंडू टाकला, टप्पा पडला आणि चेंडू खालीच राहिला. फलंदाज योगेशला चेंडू समजू शकला नाही. 24 चेंडू आणि 28 धावांचं जिथे लक्ष, ते लक्ष आता 23 चेंडू आणि 28 धावा. आदरणीय प्रकाश दशरथ पाटील कणकवलीचे सरपंच, त्यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मनापासून स्पर्धेत स्वागत करतोय. चांगली स्पर्धा इथे संपन्न होते. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीचा सुरू असलेला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. हा चेंडू पूर्णपणे सफल होऊन खेळायचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. गोलंदाज योगेश पाटील अतिशय चांगली कामगिरी करतोय. धावा जरी 28 असल्या तरी हा सामना चांगला होणार, कारण गोड संघाकडे तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत. गोड संघ तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये आणि सिद्धी करवले संघाला कुठेतरी विचार करण्यास भाग पडतोय. योगेश बडवीनं जरी 6 धावा दिल्या असल्या तरी त्यानं येथे मात्र 3 चेंडू दुर्दैव खेळून काढलेत. म्हणजे सामन्यात पुन्हा धावा निर्माण होते असं वाटलं. चेंडू सरळ जातोय, शॉर्टपिच टाकला चेंडू फाईन सीमारेषे पलीकडे आणि आज चौकार. 4 धावांच्या बरोबरीनं साजिद बडवीनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले हे जे बंधनकारक षटक आहे, या बंधनकारक षटकामध्ये एवढे चांगली फलंदाजीची गरज आहे, पण गोलंदाजी चांगली होते घोड संघाची. हा चेंडू चांगला फटका, सुंदर फटका, सरळ जातोय कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे सीमा पार होता. दणदणीत चौकार. 2 चेंडू, एक फाईट निघाला आणि आपण बघतो पॉइंट आणि थंडाईच्या मधून मारलेला चौकार. अशा रीतीनं 8 धावा होत आहेत. त्या धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिले 3 चेंडू फार सुरेख टाकले गोलंदाज योगेश पाटीलला, पण 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती अतिशय देखणा फटका, स्कर्कट ज्याला आपण म्हणतो तसा हा देखणा फटका बघायला मिळाला आणि 4 धावा या चेंडूवरती मिळतात त्या फलंदाज योगेश बडवीला. 4 धावा. क्रिकेटचे तंत्र, एक सुरेख फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. हा चेंडू यावेळेस मात्र सगळी पुढच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. चेंडू जोपर्यंत फेकणार तोपर्यंत 1 धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 28 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात या ठिकाणी 28 धावांच्या पाठलाग करताना झाली आहे ती सिद्धी करवले संघाची. बिनबाद 9. अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची कंपल्सरी गरज आहे. 19 धावा या गरजेच्या असतील, कारण इथे कंपल्सरी चेसिंग आहे. आपण बघतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बरेच वेळा बघतो की कधी कधी एखादा सामना असा असेल तर त्यावेळेस विकेटवरती सामने बरेच वेळा आपण बघितले. आणि आपण इथे आपण बघतोय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणेच कंपल्सरी चेसिंग आहे. विकेटला महत्व नाहीये, टॉस विन होई कुठल्या प्रकारच्या ठिकाणी महत्व नसणार आहे. इथे कंपल्सरी चेसिंग जो करणार तोच संघ सामना जिंकणार आहे.
त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा. नवीन गोलंदाज रोशन साळुंकेचा हा चेंडू. यावेळेस मात्र खराब क्षेत्रफळ बघायला मिळत आहे. इथे फलंदाज यावेळेस आता फलंदाज बाद होतोय. साजिद बडवी इथे बाद झालाय धावचीच्या रूपात. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. साजिद बडवी बाद झालाय. दुसरी धाव घेण्याची या ठिकाणी थोडीशी घाई केली बघतो आपण आणि एक मोठा आदरा मिळाला तो सिद्धी करवले संघाला. नवीन फलंदाज सचिन गायकर. नवीन येणारा फलंदाज सचिन गायकर आणि 5 झालाय तो फलंदाज योगे साजिद बडवी. नक्कीच कल्पेश मला सांगतोय की मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच हे किताब त्याला मिळालं होतं. तोच फलंदाज अर्थातच सचिन गायकर मैदानाकडे रवाना होतोय. 11 चेंडूत मागच्या सामन्यात 28 धावा केल्यात. इथे टोटल 28 धावा करायच्या आहेत. पण मागच्या सामन्यामध्ये ज्या घोट संघाला 80 धावा केल्या त्याच घोट संघाला 4 खडकात इथे 27 धावा कराव्या लागल्या म्हणजे करण्यात ठिकाणी भाग पाडलं ते सिद्धी करवले संघाने. आणि तसंच या सामन्यात आता थोडीशी विकेट आहे ती थंड झाली आहे. चेंडू नीटच्या बॅटवरती येत नाहीये त्यामुळे इथे फलंदाजाला अडचण निर्माण होतीये. या धावा 28 सुद्धा फार निर्णायक असतील. या 28 धावा सुद्धा या सामन्यामध्ये फार महत्वाची भूमिका घोट संघासाठी बजावू शकतात आणि त्यामुळे हा सामना थोडा सोपा घेता कामा नये ते मी म्हणेन सिद्धी करवले संघानं. आणि तेवढा सोपाही नसणार आहे तो अर्थातच घोट संघाला. 18 धावांची गरज आहे. पण बघतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज रोशन साळुंकेचा हा चेंडू घराकडे चाललाय. सरळ लांब आपला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय फेकी करणार तोपर्यंत मात्र आता यावेळेस मात्र थोडीशी रणनीती वेगळी झाली फलंदाजाची. फलंदाजीने ओळखला आता घाई करण्याची गरज नाही. पहिला फलंदाज धावचीत झाला त्यामुळे यावेळेस मात्र घाई करण्याची गरज नाहीये. एकच धाव या चेंडूवरती घेतली गेली आणि या एका धाव्याच्या बरोबरीनं 28 धाव्यांच्या पाठला करताना सिद्धी करवले संघ पोहोचलाय 1 बाद 11 वर. 1 बाद 11 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाज रोशन साळुंके यानं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आणि त्यानंतर 1 धाव. रोशन साळुंके डावपुऱ्या उजव्या हाताचा गोलंदाज बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. घोट संघाला आता जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकण्याची गरज आहे. तर सामन्याच्या समीप येण्यासाठी एक धाव फार महत्वाची आहे मित्रमंडळी या फलंदाजांना अर्थातच सिद्धी करवले संघाला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी सामना असं बघायला गेलं तर नेट टू नेट फाईट सुरू आहे. नेट टू नेट फाईट सुरू असलेला सामना. या फटक्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईनल चेंडूला मारायचा होता पण तो सुनील पाटील सरांचा लेगपाईचा इशारा आणि या लेगपाईच्या रूपात का होईना पण सिद्धी करवले संघाला 1 धाव मिळाली. 12 धावा येत आहेत धावफलकावर. 12 धावा धावफलकावरती येत आहेत. तमाम प्रेक्षक शांतपणे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. घोट संघ चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मला वाटतंय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा घोट संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला घोट संघ या स्पर्धेमध्ये आहे. पहिल्या सामन्यात चांगला खेळ केला पण इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा बघायला मिळाली. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवा देऊन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी 16 धावा येत आहेत. 28 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या 13 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू 12 धावा असं बघायला गेलं तर धावा कठीण नाहीये. धावा होऊ शकतात या सामन्यामध्ये पण 1-2 विकेट 1-2 झटके एखादा षटक असं निर्णायक टाकलं पाहिजे. जादुई गोलंदाजी केली पाहिजे तर हा सामना सोपा असणार घोट संघाला. गोलंदाज रोशन साळुंके तयार आहे. रोशनचा हा चेंडू यावेळेस फलंदाजाने ओळखलाय सिद्धी करवले संघाच्या की हा सामना जर सोपा करायचा असेल तर एक धावी महत्वाची आहे आणि अशा रीतीने 2 षटकं संपली आहेत. धावा करायच्या जिंकण्यासाठी 12 चेंडूत 11 धावा. 12 चेंडूत 11 धावांची गरज आहे. 17 धावा मात्र धावफलकावरती लागतात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज आहे. चला टाइमपास नको प्लीज. घोट संघाला आपण विनंती करूया. वेळेचं महत्व या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आपण जास्त टाइमपास करू नका. कुठल्याही टीमला या ठिकाणी टाइमपास करू दिला जाणार नाही याची नोंद घ्या कारण यानंतर 2 सामने अजूनही होणं बाकी आहे. शेवटच्या आता 2 षटकं शिल्लक या सामन्यातली आणि गरज आहे ती 11 धावांची.
12 चेंडू 11 धावा यानंतरचा होणारा सामना टेंबोडे विरुद्ध कानकोली. दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत, दोन्ही ताकदवान टीम्स आहेत, त्यामुळे यानंतरचा सामना चांगला होणार आहे. कानकोली संघाने चांगली गोलंदाजी केली, 36 धावांमध्ये रोखलं होतं प्रतिस्पर्धी संघाला अर्थात देवट संघाला, आणि टेंबोडे संघाने सगळं सामना जिंकला होता घरकुल संघाच्या बरोबर खेळताना. पण या सामन्यामध्ये आपण बघतोय ज्या या ठिकाणी घोट संघाने 80 धावा केल्या, त्याच घोट संघाला आता इथे धावा रोखण्यासाठी चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. पण चेंडू पडतोय वाईट, आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये बदल होतोय. 18 धावा आल्यात, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू चांगला फटका, फाईन लेग प्रयत्न केले, पण त्यांचा सगळा धावांचा इशारा सामन्याच्या अगदी जवळ येतो. या ठिकाणी तो सिद्धी करवले संघ जिंकण्यासाठी शेवटचे 11 चेंडू बाकी आणि 4 धावांची गरज आहे. टेंबोडे संघाला आमची विनंती असणार आहे की हा सामना संपल्यानंतर आपला जो काही निर्णय असेल तो आपण तातडीने आपला करावा. टेंबोडे संघ शेवटच्या 11 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू 11 धावा असते तर सामना अतिशय चांगला बघायला मिळाला असता, पण तरीही या सामन्यात जादुई गोलंदाजी, एखादा चमत्कार या सामन्यामध्ये घोट संघाला कमबॅक करून देऊ शकतो. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावांची गरज आहे. 10 चेंडू 4 धावा. गोलंदाज दिनेश म्हात्रे. हा चेंडू चांगला कट केला आणि हा सामना बाजूटे संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. तो सिद्धी करवले संघ विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचा हार्दिक आभार. आणि प्रत्येक षटकाराला जे 100 रुपये आले होते त्यासाठी सचिन पाटीलला 100 रुपयाचा पारितोषिक एका ठिकाणी दिलं जाईल आहे. सचिन गायकरला आणि रोशनला 400 रुपयाच्या पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. पण मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरणार या सामन्यामध्ये